नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती प्रश्नपत्रिका क्रमांक 4। तर हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असून परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातील। ओके, आगामी परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असून यातून तुम्हाला प्रश्न येऊ शकतात। ओके, तर बघा, पहिला प्रश्न आहे, भारताचे 29वे राज्य कोणते आहे? ऑप्शन ए मिझोराम, बी सिक्कीम, सी तेलंगणा, डी झारखंड। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तेलंगणा। तर तेलंगणा हे राज्य भारताचे 29वे राज्य आहे। चला पुढचा प्रश्न आहे, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणता आहे? ए लक्षद्वीप, बी बॅरन द्वीप, सी निकोबार बेट, डी सखालीन बेट। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बॅरन बेट। तर बॅरन बेट हे भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे। चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3 बघा, नागालँड या देशाची राजधानी कोणती आहे? ए इटानगर, बी कोहिमा, सी गांधीनगर, डी मुंबई। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोहिमा। तर कोहिमा ही नागालँड राज्याची राजधानी आहे। चला पुढचा प्रश्न पाहूयात, शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर कुठे आहे? ए पटियाला, बी चंदीगड, सी भटिंडा, डी अमृतसर। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमृतसर। चला नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 5 बघा, सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? ए गंगटोक, बी पणजी, सी ऐजवाल, डी इम्फाळ। ऑप्शन ए याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए गंगटोक। तर गंगटोक ही सिक्कीम राज्याची राजधानी आहे। चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6 बघा, महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? ए 6, बी 7, सी 8, डी 10। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 6। तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही लक्ष ठेवायचं आहे। ओके, चला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? ए कृष्णा, बी भीमा, सी गोदावरी, डी तापी। याचे योग्य उत्तर आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तापी। तर तापी ही महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी आहे। चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8 बघा, कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला आहे? याची ऑप्शन ए कोयना, बी महाबळेश्वर, सी प्रतापगड, डी अजिंक्यतारा। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महाबळेश्वर। तर महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम झाला आहे। चला पुढचा प्रश्न बघूयात, सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन ए 35, बी 27, सी 37, डी 36। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 36। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण 36 जिल्हे आहेत। चला पुढचा प्रश्न आहे, 0 मैल कोणत्या शहरात आहे? ए नागपूर, बी हैदराबाद, सी पुणे, डी भोपाळ। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नागपूर। तर नागपूरमध्ये 0 मैल आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे, विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? ए करखांडा, बी तुमसर, सी चिखलदरा, डी कोंढाली। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चिखलदरा। तर बघा, चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण आहे। चला पुढचा प्रश्न आहे, मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोठे आहे? ए औरंगाबाद, बी अमरावती, सी नागपूर, डी ठाणे। याचे योग्य उत्तर आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नागपूर। तर नागपूर या ठिकाणी मिहान हा औद्योगिक प्रकल्प आहे। ओके, चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? ए कोल्हापूर, बी नाशिक, सी अमरावती, डी रायगड। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नाशिक। तर नाशिक ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा भरतो। चला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA हे सेंटर कोठे आहे? A. खडकवासला, B. नाशिक, C. मुंबई, D. चिंचवड. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन A. खडकवासला. तर बघा, खडकवासला या ठिकाणी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हे स्थित आहे आणि खडकवासला हे ठिकाण पुण्यामध्ये आहे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊयात. भारतीय प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळेच्या किती तास पुढे आहे? A. 5 तास, B. 5.5 तास, C. 6 तास 10 मिनिटे, D. 4 तास. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन B. 5 तास 30 मिनिटे. ओके, म्हणजे 5.5 तास ही भारतीय प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळेच्या पुढे आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. प्रश्न क्रमांक 16 आहे. राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? A. पूर्णा, B. भीमा, C. भोगावती, D. नीरा. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन C. भोगावती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भोगावती हे या नदीवरती राधानगरी हे धरण आहे. चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण. प्रश्न क्रमांक 17 बघा. वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात? ऑप्शन A. खडकवासला, B. गंगा, C. वैतरणा, D. कोयना. तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन D. कोयना. तर कोयना या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18 आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक आहे? A. दुसरा, B. तिसरा, C. चौथा, D. पाचवा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ऑप्शन A. दुसरा. ओके, तर बघा, महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. ओके, लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो आणि 1 नंबर आहे तो उत्तर प्रदेश राज्याचा आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण. प्रश्न क्रमांक 19 बघा. उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? ऑप्शन A. ऑस्ट्रेलिया, B. जपान, C. नॉर्वे, D. दक्षिण कोरिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन B. जपान. तर जपान हा उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण. प्रश्न क्रमांक 20 बघा. अमोनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? ऑप्शन A. मॅंगनीज, B. लोह खनिज, C. बॉक्साईट, D. तांबे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन C. बॉक्साईट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बॉक्साईट हे याचं उत्तर असेल. अमोनियम हे बॉक्साईट या खनिजापासून बनवले जाते. ओके, तर चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण. प्रश्न क्रमांक 21 आहे. मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? ऑप्शन A. पेट्रोलियम, B. दगडी कोळसा, C. तांबे, D. मॅंगनीज. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन A. पेट्रोलियम. तर बघा, मुंबई हाय हे नाव पेट्रोलियम या उत्पादनाशी संबंधित आहे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण. प्रश्न क्रमांक 22 बघा. पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? ऑप्शन A. इंद्रायणी, B. प्रवरा, C. कृष्णा, D. भीमा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन D. भीमा. तर बघा, भीमा नदीवरती पंढरपूर हे शहर वसलेले आहे. चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण. प्रश्न क्रमांक 23 आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोणत्या ठिकाणी आहे? याचं ऑप्शन A. मुंबई, ऑप्शन B. पुणे, C. नाशिक आणि D. हैदराबाद. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन B. पुणे. तर पुणे या ठिकाणी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही स्थित आहे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण. प्रश्न क्रमांक 24 आहे. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन A. चंद्रपूर, B. गोंदिया, C. गडचिरोली आणि D. सातारा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन A. चंद्रपूर.
तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा अभयारण्य स्थित आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न सर्व महत्त्वाचे आहेत. तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायचा आहे. ओके, चला पुढचा आजचा शेवटचा प्रश्न आहे. सध्या भारतात एकूण किती राज्य आहेत? ऑप्शन ए 25, बी 28, सी 36 आणि डी 30. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 28. तर सध्या भारतामध्ये 28 राज्य आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच प्रश्न घेऊन आपण येणार आहोत. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.